नमस्कार. द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत. मी अमित डहाणे. काल आपण जे सिरीज किंवा मी म्हणेल असे जे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता, आपण भारताचा भूगोल 10वीचं स्टेट बोर्ड पुस्तकं त्याच्यात एक थोडंसं समजून घेतलं होतं. त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे मी सिलेबसला डिफाईन करून ते इम्पॉर्टन्स सांगितलं होतं. आज त्या पुस्तकातला पुढचा भाग बघूया. त्यात मी आता प्राकृतिक जी रचना आणि हे पूर्ण भूगोलाचे 8 धडे त्यांनी ज्याला दिलेले आहेत, म्हणजे त्या 8 धडेमध्ये काय काय प्राकृतिक रचना कशा प्रकारे त्यांनी मांडणी केली आहे त्याचा एक थोडासा आढावा घेऊ, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला आणि ते वाचायला जास्त इम्पॉर्टंट आहे. प्लीज एक्सपेक्ट करू नका की मी अख्खं पुस्तक यासाठी तुम्हाला समजून सांगावं शिकावं. 10वीची बेस आहे, तुम्ही ऑलरेडी पदवीला आहात, ग्रॅज्युएशन झालेले आहात, तुमच्यासाठी फार सोपा डेटा आहे. फक्त तुम्हाला तो अभ्यासायचा आहे असं मला वाटतं वारंवार, म्हणून मी ते सांगतोय आणि आपण त्याच्यावर बोलतो आणि त्या लेक्चर्समधनं पण बघतोय, हे लक्षात घेऊया. चला मग आता पुढचा भाग आपण स्टार्ट करूया. आजचा भाग कुठला आपला पार्ट 2 भाग आहे, हे पण इथं लक्षात घेऊया. आपली परत एकदा बॅचचं अनाउन्समेंट सांगतोय मी. आपली बॅच 20 नोव्हेंबरला आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षेची बॅच स्टार्ट होते. 4 तासाची बॅच असणार आहे, पूर्णतः प्री GS कम CSAT जे असतं क्वालिफाईंग सोपं जरी असलं तरी पण ते आहे, ते सुद्धा या बॅचमधनं काय होणार आहे आपलं होणार आहे. त्यानंतर आपली कंबाईनची जी बॅच आहे, इंटिग्रेटेड बॅच आहे, ही प्री प्लस मेनची 8 महिन्याची बॅच असणार आहे. पहिलं बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत अशी बॅच आहे. आता या बॅचमध्ये सुद्धा GSच होणार आहे, जी आधी सुरू झाली आपली ऑगस्टची झाली सप्टेंबरची, आणि त्यानंतर ही तिसरी बॅच ही सुद्धा स्टार्ट होते. तुम्हाला या बॅच संदर्भात ॲडमिशन असेल तर पुणे आणि नाशिक दोन्ही जागी या बॅचेस स्टार्ट होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पुण्याचा नंबर दिलेला आहे, नाशिकचा पण नंबर दिलेला आहे, आणि परत इथे पुण्याच्या आपलं जे मेन ऑफिस आहे पुण्याचं, त्या मेन ऑफिसचा इथे ॲड्रेस दिलेला आहे, आणि हा फोन नंबर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी असणार आहे. जर तुमच्या काही शंका असतील, बॅच कधी, फीस किती, ते इन्क्वायरीच्यावर तुम्ही करू शकता. बघूया आता याच्यातला पहिलाच येतोय, तो म्हणजे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश जी प्राकृतिक रचना म्हणतोय. आता मी परत या पुस्तकाचं कौतुकच करतोय, ते मला वाटतं कळलं पाहिजे. जसं बऱ्याच वेळा ज्यावेळेस राज्यसेवेच्या भूगोलाबद्दल बोलतो आपण, राज्यसेवेच्या GSच्या बद्दल बोलतो, त्यावेळेस राज्यसेवेचे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, म्हणजे मी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये जे काही आपण म्हणतो त्यात रिफ्लेक्शन हे NCERTचं बरंच आहे. ते फिजिकल जिओग्राफी असेल, ते भारताचा भूगोल असेल, 9वी 10वी 11वी 12वी 4 पुस्तकाचं फार जास्त आयोग युटिलाइज केलं आहे. तसंच हे भारताचं भूगोल सुद्धा आयोगाने काय केलं आहे, बरेच युटिलाइज केलं आहे, बरेच प्रश्न यातनं केलेले आहे. जरी हा डेटा जुना झाला तरी आता हा आउटडेटेड नाही आहे असं मी म्हणेल. कारण अंडरस्टँडिंगच्या आता काय तुमची प्राकृतिक रचना उत्तरेकडे हिमालय, तर हिमालयाचे पुस्तक जुनं झालं, हिमालयाची दिशा किंवा हिमालय बदललेलं नाही आहे, तो तिथंच आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय फार हेत नाही, आपल्या अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणून उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश त्यांनी काय सांगितलं बघा, हिमालय आणि संबंधित पर्वत, त्याची प्राकृतिक रचना कशी आहे हे ते पुस्तक हा धडा सांगतो. तिथलं हवामान कसं आहे, तिथली मृदा कशी आहे, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवन कसं आहे, लोकसंख्या आणि वसाहती कसं आहे, शिवाय त्याच भागाचा आर्थिक विकास. आता हिमालयामध्ये इकॉनॉमिक रिसोर्सेस काय आहे, आर्थिक विकास हिमालयाचा किंवा त्या भागातील लोकांचा कशावर डिपेंड आहे, मग तिथले असणारे उद्योग व्यवसाय हे काय संबंध आहे, याच्याशी शेती, मग तिथलं खाणकाम, उद्योगधंदे, तिथे असणारी वाहतूक, पर्यटन आणि तिथे असणारी नैसर्गिक आपत्ती, याच्या दृष्टीने सर्वच्या सर्व पॉईंट त्या टॉपिक्सचे या पुस्तकात कव्हर करण्यात आले. सो दॅट इज द होल जिओग्राफी ऑफ हिमालय, दॅट इज द फिजिकल जिओग्राफी ऑफ हिमालय. देन देर इज द, मी त्याला म्हणतो सोशल जिओग्राफी, बिकॉज द लोकसंख्या आणि वसाहती याच्याबद्दल ते बोललेले आहे. देन देर इज द इकॉनॉमिक जिओग्राफी या हिमालय. राज्यसेवेला सुद्धा हेच तर 3 पॉईंट दिलेले आहे. जेव्हा राज्यसेवेला डिफाईन करतं राज्यसेवा सिलेबस GSचा, त्यावेळेस आम्हाला भारताचा किंवा महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल असं ते सांगतं. हे पुस्तकाची मांडणी सुद्धा तशीच आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक आपल्या सगळ्या वेळी आपले जे टॉपिक्स आहे, फॉर एक्झाम्पल प्राकृतिक भारत आम्ही वेगळा अभ्यासला, नदी प्रणाली वेगळी अभ्यासली, त्यानंतर वने, खनिजे, मृदा, कृषी, दळणवळण, लोकसंख्या सगळं वेगळा अभ्यासतोय ना. त्यांनी घटकावाईज हा प्राकृतिकला पहिला घटक आहे आमचा, त्या घटकावाईज सगळे टॉपिक अभ्यासलेले आपल्यासमोर मांडणी केली आहे. सो हे खूप तुम्हाला अभ्यासाला बेनिफिट करून जाईल, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि मग डायग्राम काढताना ते असणारे नकाशे, त्याचं प्रेझेंटेशन आमच्या डोक्यात बसताना की हिमालय म्हणजे या भागात येतो आणि या भागात भारताच्या हा मध्ये नेपाळचा भाग येतो, या नेपाळच्या इकडे आम्ही पश्चिम हिमालय म्हणतो, इकडे पूर्व हिमालय म्हणतो, त्याच्या स्थानानुसार आम्ही ते केलं. नेपाळच्या पश्चिमेस असणारा पश्चिम, पूर्वेस असणारा पूर्व, हे पण आम्हाला समजून घ्यायचं आहे. मग या वेळी ते फार इम्पॉर्टंट, हा सिक्कीमचा भाग असेल, हा अरुणाचल असेल, हा नागालँड असेल, आमचा हा मणिपूर असेल, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, हे जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, किंवा आमचा JNK, आता लेह, लडाख, हिमाचल, उत्तराखंड, तर आमच्या डोक्यात, म्हणजे मी जे म्हणतोय की आमच्या डोक्यात फिक्स बसला पाहिजे नकाशा.
आमच्या डोक्यात भाग विभाग एकदम फिक्स बसले पाहिजे आणि ते जर फिक्स बसवायचे असेल, बसत असेल तर या वेनी ते इझी बसू शकतात असं मला वारंवार सांगायचं आहे. म्हणून तुम्ही या वेनी ते अभ्यासलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. परत बघा इथं हिमालयाची सेटिंग आहे. थोडंसं इथं कलर ते स्लाइड आणि पीपीटी तयार करताना थोडं तिथले कलर थोडेसे फेंट्स किंवा ज्याला मी म्हणतोय कुठल्या याने थोडेसे जास्त स्पष्ट दिसणार नाही, पण तुम्ही आपल्याला ओळखू येईल. तुम्हाला पुस्तक वाचायचंच आहे. बघा इथं सिंधू नदी, इथं K2 काराकोरम रेंज, देन लडाख, देन झास्कर, देन असणारी तुमची इकडे असणारे उलर सरोवर, इकडे काश्मीर खोरे कशाला म्हणतात, रावी नदी, बियास, सतलज, इकडे असणारा आमचा एकूण कुमाऊ, त्यात असणारं निळकंठ शिखर किंवा नंदादेवी. हे पळून गेल्यावर दोन नंदादेवी प्रश्न पडले. ही सेटिंग व्यवस्थित आपल्या इथे दाखवण्यात आलेली आहे, मांडण्यात आली आहे आणि या सेटिंगचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला, इथं कुठल्या पद्धतीने ते मांडलेलं आहे, तर आम्हाला फार इझी आणि व्यवस्थित त्या गोष्टी कळायला लागतात. हे पण लक्षात घ्या, फार इझी आणि व्यवस्थित त्या गोष्टी कळायला लागतात. ज्या आम्हाला लक्षात ठेवायचे त्या गोष्टी आम्हाला सहज लक्षात ठेवायला म्हणजे सहज लक्षात ठेवता येतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट पूर्व हिमालयाकडे बघा, अरुणाचलचा भाग, त्यातल्या नद्या कुठल्या आहे, दिहांग बरोबर आहे, लोहित नदी किंवा इथं मेघालय पठार दिलेलं आहे, इकडनं पूर्वांचल, या रांगा दिलेल्या आहेत, या रांगांची नावं दिलेली आहे ज्याला आम्ही इथं गारो, खासी, जंतिया म्हणतो हे लक्षात घ्यायचं आहे. किंवा इथं कांचनजुंगा, सिक्कीम, ही सर्वच्या सर्व प्रेझेंटेशन खूप चांगली केलेली आहे आणि त्यात उंची अनुसार दिली आहे. बघा उंच आणि मीटर, त्यानुसार कलर वापरले आहे उंची मीटरमध्ये, जे की आम्हाला मागच्या ह्याच्यात पण लक्षात येईल तुम्हाला की बघा इथे सुद्धा उंची मीटरमध्ये कलर सुद्धा वापरलेले आहे. हा म्हणजे तुमचा 500 पेक्षा कमी हा तुमचा मैदानाचा प्रदेश येतो हे सुद्धा लक्षात घ्या. सो हे आम्हाला सगळं ऑब्झर्व करत जायचं आहे. सेम असंच उत्तर भारतीय वाळवंट मैदान, तिथली रचना, हवामान, मृदा, नैसर्गिक संपत्ती, शेती, खाणकाम सगळीकडे तेच पॉईंट. आता ज्यावेळेस आम्ही आमची काय म्हणतोय, हे हा भाग इथनं पहिले अधोरेखित करतात. भारतातील तुम्ही कुठला भाग बघताय, हा पश्चिमेकडचा ज्याला मी वाळवंट म्हणतो किंवा मैदानी प्रदेश म्हणतो, याचे 2 भाग केलेले आहे. यातला हा जो पहिला भाग आहे याला आम्ही राजस्थान बागर म्हणतो, याला राजस्थान शेखावती म्हणतो आणि याला मरुस्थळ म्हणतो. हे आमचं वाळवंटाचा भाग आहे जो तुम्ही आणखी पाकिस्तानच्या दिशेने म्हणजे पश्चिमेकडे गेला. दॅट इज कम्प्लीट डेझर्ट, इट्स अ सेमी अरिड डेझर्ट. हे अर्धशुष्क भाग आहे. जिथनं आमची कुठली नदी निघते तर आमची लुनी नदी वगैरे इथनं वाहते. त्याची मांडणी या नकाशा आधारे या पुस्तकात खूप चांगली केलेली आहे, ती आम्हाला समजायला सोपी झाली. फॉर एक्झाम्पल बघा, हे मरुस्थळी म्हटलेलं आहे. हा म्हणजे काय झाला तुमचा पूर्ण डेझर्ट. हा भाग म्हणजे बघा बागर, याच्यावरचा दिलेला आहे शेखावती. बघा इथून आमची लुनी नदी जी लवणारी, ज्याच्यात क्षाराचं प्रमाण अधिक आहे म्हणून तिला लवणारी म्हणजे संस्कृती भाषेत लवणारी म्हणजेच मिठाची नदी असंही संबोधलं जाते. हे सगळे वर्णन याच्यात केलेले आहे आणि उंची दिलेली आहे, तुमच्या मैदानाचा उतार दिलेला आहे, त्यातले राज्य सांगितलेले आहे, आणखीन काही नकाशामध्ये तिथली लोकसंख्या, त्या लोकसंख्येचं वितरण सांगण्यात आलेलं आहे 11 अनुसार. तिथले पिके सांगण्यात आलेली आहे, तिथे सिंचनाच्या पद्धती कुठल्या आहे, तिथले खनिजे कुठले आहे, ऑल अँड इट. आता मी सांगितलं होतं तुम्हाला एका पुस्तकात आत्ता 2023च्या पेपरमध्ये या पुस्तकाचा भारतीय संदर्भात कार्बोनोफेरस आणि तिथं असणार 33 समुद्र आणि म्हणून तिथं कुठले खनिजे राजस्थानमध्ये आढळतात असा आत्ता प्रश्न पडला, तो संदर्भ या पुस्तकातला होता. हे पण लक्षात घ्यायचं आहे. सो हे अशा प्रकारे तुम्हाला हा एक रिजन असेल. मग तिथं बागर म्हणजे मरुस्थळ, वालुकामय मैदानी प्रदेश आणि पूर्वेकडील अरुंदी पर्वतभाग, अंशतः शुष्क मैदानी प्रदेश, बारखान, चंद्रकोराच्या आकाराच्या वाळूच्या टेकड्या किंवा मरुस्थळ म्हणजेच राजस्थानमधलं शुष्क वाळवंट प्रदेश, नदी अपक्षरमध्ये नदीने झीज केलेला प्रदेश, वात अपक्षर म्हणजे वाऱ्यामुळे झीज झालेला प्रदेश, पर्जन्य जलसंचयन, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यापूर्वी त्याचे संचयन करून साठवण करण्यासाठी या भागात बरेच बिकॉज ऑफ स्कॅरसिटी ऑफ वॉटर बरेच पर्याय वापरले जातात. कुई, टंका किंवा तिथं बाबडी असं त्याला म्हटलं जातं किंवा खादीम, वेगवेगळे तिथं उपाय केले जातात पाणी स्टोरेजसाठी. त्याचाही उल्लेख केला तो सुद्धा आयोगाने विचारलेला आहे, तो सुद्धा याचा भाग आहे. नेक्स्ट बघा तिसरा उत्तर भारतीय मैदानातला पश्चिम मैदान, पंजाब आणि हरियाणा. हा कुठला भाग आहे बघा, पंजाब हरियाणा, राजस्थानच्या वाळवंटाचा वरचा भाग, यमुनेपर्यंतचा भाग, दॅट इज द पंजाब हरियाणा. हा हरियाणाचा भाग असेल, हा पंजाबचा भाग, याला आम्ही भारताचं धान्य कोठार म्हणतो. मग याची रचना कशी आहे, याच्यात निर्मिती कशामुळे झाली, आमच्या सतलज, रावी, बियास नद्यांच्या जलनिस्सरणामुळे झाली का, त्याच्या संचयनामुळे झाली, तिथलं हवामान कुठे आहे, तिथली मोस्ट ऑफ द मृदा ही सुपीक आहे, चुना
चं प्रमाण अधिक असणारी मृदा आहे, त्याच्यामुळे इथं सुपीकता जास्त, प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त चांगली आहे आणि याला आम्ही भारताचं धान्याचं कोटर म्हणतो, कारण सर्वात जास्त आधुनिक पद्धतीवर शेती इथे केली जाते. अलीकडच्या काळात कुठली तिथं पद्धती आली आहे, सगळ्यात भारतातलं किंवा आशिया खंडातलं असणारं मोठं कृषी विद्यापीठ हिस्सार इथं आहे. हे वेगवेगळे उल्लेख याच्यात केले, ते आयोगाने प्रश्न म्हणून विचारलेले आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. तर अशा सगळ्या गोष्टीने तुम्हाला हा सुद्धा भाग समजून येतो. बघा इथं बियास, सतलज किंवा घग्गर जी हरियाणामध्ये येते तिला चोस म्हणतात, तिला हरियाणामध्ये काय म्हणतात, तिथं आम्ही हंगामी नदी म्हणतो म्हणून चोस स्थानिक भाषेत म्हटलात. मग या भागात येणारा किंवा दोआब प्रदेश असेल, दोन नद्यांच्या मधतला, मग छज दोआब, बारी दोआब, बिस्त दोआब असा सुद्धा संदर्भ याच्यात देण्यात आलेला आहे. हा सुद्धा भाग लक्षात घ्यायचा आहे. देन देर इज द उत्तर भारतीय म्हणजेच प्रामुख्याने गंगेचं मैदान. गंगेच्या मैदानाची भूरचना, हवामान, मृदा, वनस्पती आणि तिथली शेती उद्योगधंदे, गंगेचा त्रिभुज प्रदेश, आसाम मैदान, असा आम्हाला हा पूर्ण भाग आसाम सहित आम्हाला चेक करायचा आहे. पश्चिम बंगाल हा पश्चिम बंगालचा भाग आहे, हा त्रिभुज प्रदेशाचा भाग आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. मग या वेळी आम्हाला ते अभ्यासणं फार आवश्यक असतं, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग आम्हाला याच्यात दिलं आहे की गंगेच्या मैदानाचे 3 भाग केले जातात. एक उर्दू गंगा, अप्पर गंगा, देन मिडल गंगा आणि हाच असणारा लोअर गंगा आणि चौथा त्रिभुज प्रदेश. उर्दू गंगा, अप्पर गंगा म्हणजे कुठले राज्य येतात, मिडल गंगा म्हणजे कुठल्या राज्याचा भाग येतो, दक्षिण गंगा मैदान प्रदेश किंवा त्याला आम्ही लोअर गंगा म्हणतो, इथे कुठल्या राज्याचे भाग येतात ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याची पण मांडणी फार व्यवस्थित केलेली आहे. दुसरं, नद्या, घागरा नदी असेल, गंगा नदी, हे दोआब प्रदेश इकडे होते. हा भाबर प्रदेश कुठे होता, यमुना नदी लक्षात घ्या, गोमती नदी, गंडक, सोन नदी, कोसी आणि गंगेचे गाळ्याचे मैदान ज्याला आम्ही म्हणतो. इकडनं आणणारी आमची कुठली महानंदा नदी जी गंगेची शेवटची नदी आहे, उजव्या डाव्या तीरावरची किंवा उत्तरेकडची. हा प्रश्न MPSCत पळून गेलेला आहे. हे इतके सिंपल पॉईंट लक्षात केलाय. आयोगाने याचा आधार घेऊन प्रश्न विचारलाय की 80 डिग्री किंवा 84 डिग्री पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या, त्या दिशेने नद्यांचा क्रमशः आयोगाने प्रश्न काढलेला आहे. हे इथं दिलेले तुम्हाला काय करणार, जे आमचे कुठले लॉन्जिट्यूड्स, रेखावृत्त, हे सुद्धा माइंड करायचे आहे. पण अशा आधार तुम्हाला ते मैदान समजायला सोपं जातं. त्याच्या पुढचं द्विकल्पीय पठारी प्रदेश, त्याची रचना, हा द्विकल्पीय, हा मधला भाग, याला मध्यवर्ती उच्चभूमी म्हणतो. हे झालं तुमचं राजस्थानचं वाळवंट, इथं झालं पंजाब हरियाणा, गंगेचं मैदान. मग पठारावर आलेला हा पहिला उत्तरेकडचा भाग आणि याची दक्षिण सीमा तुमची नर्मदा नदी तयार करते, लक्षात घ्यायचं, जी पश्चिमेकडे वाहत जाते. त्याच्यावरचा भाग, याच्यात अरवली पासून सर्व प्रदेश, अरवली असेल, माळवा प्रदेश असेल, असं त्यात काय दिलेलं आहे, मांडलेलं आहे. आणि मग या द्विकल्पीय पठारावर असणारे सगळे ते सेम पॉईंट त्या वेळी त्यांनी सांगितलंय कसं अभ्यासायचं, ते सुद्धा आपण इथं अभ्यासलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल याच्यात काय काय येतं बघा, अरवली पर्वत येतं, माळवा पठार येतं, विंध्य पर्वत येतं, बुंदेलखंड येतं, त्याच्यासोबत बाघेल खंड येतं, छोटा नागपूर पठार, आता मैकल रांग, त्या खाली असणारा आपलं इथं नर्मदा गेली, ही नर्मदा गेलेली आहे, त्याच्या खाली आमचा सातपुडा वगैरे आहे, त्याच्यानंतर आमची तापी नदी आहे, ही काय तापी पण गेलेली आहे, आमच्या गाविलगड वगैरे महाराष्ट्राचा भाग आहे अमरावती जिल्ह्याचा. इथून अरोलीमधनं बनास नदी उगम पावते, जशी इकडे लुनी पावली ती बनास, किंवा माळवा पठारावर चंबळ, मग बेटवा, मग केन, मग सोन, हे पण लक्षात घ्यायचं, अमरकंटक वगैरे. अशा स्वरूपाने विविध माहिती इथं काय केली जातात तर इथे त्या प्रेझेंट केलेली आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. आणि ती इथून जर समजली, फॉर एक्झाम्पल राजमल टेकड्या, दामोदर, आता दामोदर म्हणजे कुठं, तर झारखंडचा भाग येते राजमल. मग राजमल डोंगर कुठं आहे तर हे झारखंडमध्ये आहे, लक्षात घ्यायचं. आणि झारखंड व्यापलेलं आहे, ते आमच्या पठाराची पूर्वेकडची सीमा तयार करते. ईच अँड एव्हरीथिंग यात व्यवस्थित प्रेझेंट केली आहे, माहिती दिलेली आहे, नकाशे फार चांगले ड्रॉ केलेले आहे, ज्यानेकरून मला फिजिकल सेटिंग ऑफ त्या याची प्राकृतिक रचना समजायला, अभ्यासायला, लक्षात ठेवायला फार व्यवस्थित उपयोग होतो, हे सुद्धा लक्षात घ्या. आमचं दख्खनचा पठार, त्याच्या संदर्भात सुद्धा तीच माहिती केली आहे. हा आमचा दख्खनचा पठार म्हणजे हा खालचा भाग, आता याला दख्खनचा पठार म्हणतो आम्ही. नर्मदा तापीचा दक्षिणेकडचा भाग, ऑलमोस्ट ट्रँग्युलर इन शेप. पण याच्यात पहिलं आमचं महाराष्ट्र पठार, इकडलं तेलंगणा पठार, हा कर्नाटक पठार आणि इथं पूर्वेकडील पठार, असे याचे 4 भाग तयार होतात. आणि या 4 भागाच्या आधारे इथे काय केलेली आहे, ही मांडणी केलेली आहे. आणि परत मग हे 4 भाग करताना, फॉर एक्झाम्पल आमची तापी हा पश्चिमेकडे जाणारा, इकडे येणारा अजिंठा रांग आहे, गोदावरी, त्यानंतर बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा नदी,
कृष्णा नदी आणि खाली आलं कर्नाटक पठार तो तुंगभद्रा नदी तिथनं उगम पावते. या साईडनं गेलं हा इंद्रावती नदी आंध्र प्रदेश तेलंगणाचा भाग येतो. हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे कारण हे पुस्तक 13चं आहे. आंध्र प्रदेशमधनं तेलंगणा बाहेर पडलं 2014 आहे म्हणून तेलंगणा फार स्पेसिफाईड केलं नाही पण तेलंगणा आणि आंध्र पठार म्हणून काय केलंय त्यांनी याच्यात गोष्टी मेन्शन करून ठेवल्या जुन्या वेणी. त्याची उंची वगैरे बघा इथं तिथं लिहिलेली आहे आणि खाली असणारा काही टेक निलगिरी असेल शिवराय असेल तामिळनाडूमध्ये तो पण भाग इथं व्यवस्थित आम्हाला समजून येतो. मग महत्वाचा येतो घाट किनारी मैदाने आणि द्वीप समूह हे पण लक्षात घ्यायचं. हे द्वीप समूहात किती भाग दिलेले ते आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पूर्वेकडील घाट पूर्वेकडील किनारी मैदाने पश्चिमेकडील घाट बघा इथं पश्चिम घाट पश्चिम किनारी मैदाने त्याची सगळी माहिती. पूर्व घाट पूर्व किनारी मैदाने त्याची सर्व माहिती दिलेली आहे. आणि मग हा इथून चालू झाणारा आमचा पूर्व घाट पहिले आणि या भागात गुजरातपर्यंत गुजरात ते पश्चिम बंगाल असा तो प्रदेश याच्यात काय केलेला आहे विथ त्याचे किनारे. भारताला 9 राज्यांना किनारपट्टी लाभलेली आहे. त्या 9 राज्यांना वेगवेगळ्या स्थानिक भाग जसं आमचं कोकण म्हणतो गोवा आणि महाराष्ट्र आम्ही त्याला काय म्हणतो कोकण म्हणतो हे लक्षात घ्यायचं आहे किनारपट्टीला. तसं गुजरातमध्ये सौराष्ट्र म्हणतं कर्नाटकामध्ये कानडा म्हणतं केरळमध्ये मलबार म्हणतं असंच ओरिसामध्ये उत्कल म्हणतं पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन म्हणतो अशी वेगवेगळी नावं आहे. कोरोमंडल वगैरे उत्तर सरकार ती नावासहित सगळी इत्यंभूत माहिती यांनी काय केली इथं प्रेझेंट केली आहे ती पण लक्षात घ्यायचं आहे. आणि मग बघा इथं महानदीचा त्रिभुज प्रदेश गोदावरी त्रिभुज प्रदेश कृष्णा त्रिभुज प्रदेश कावेरी त्रिभुज प्रदेश पूर्व किनाऱ्यावर असणारा त्रिभुज प्रदेश शिवाय पूर्व घाटातलं नीमगिरी हे पळून गेलेलं आहे. महेंद्रगिरी नल्लामल्ला पालकोंडा हे शिखर आणि याचा क्रम विचारून झालेला आहे. पूर्व घाटातील शिखरांचा क्रम लावा पूर्व घाटातील उत्तरेकडून दक्षिणेकडे असणाऱ्या टेकड्यांचा क्रम लावा. शिवाय आमच्या महाराष्ट्रातला कळसुबाई असेल किंवा इथे डोडा बेट्टा असेल अन्नाईमुळी असेल तुम्ही जर मन्नारच्या काळात माझ्या मागचे PYQ बघितले असेल तर त्या PYQ मध्ये आम्ही संदर्भ दाखवला किती वेळा आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले हे पण लक्षात घ्या. या साईडनं असणारे खंबातचा आखात कच्छचा आखात आणि याच्यामध्ये असणारं हे काठियावाड कुठलं काठियावाड आमचं द्वीपकल्प या दोघांना डिवाइड करणारं हे पण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्या उंची त्यांनी मांडलेल्या आहे आणि त्याच्यानुसार सर्व माहिती याच्यात इत्यंभूत दिली आहे हो सुद्धा लक्षात घ्यायचं. लास्ट बट नॉट लिस्ट अरबी समुद्रातील बेटे ज्यात स्पेसिफिक दिले आमची अमनदीवी बेटे आणि लक्षद्वीप बेटे जी कवरत्ती राजधानी आहे लक्षद्वीप बेटापाशी आहे हे पण लक्षात घ्यायचं आहे. आणि कंदोर बेटे हा त्याचा आजचा भाग आहे आणि याच्या खाली गेलो तर आमच्या या भागात 9 अक्षांश खाडी येते एक लक्षात घ्यायचं आहे. मग 8 अक्षांशी खाडी इथं मालदीव येते इथंच कन्नौर म्हणजे आम्ही मिनिकॉय बेटे सुद्धा म्हणतो. अमनदेवी लक्षद्वीप कवरत्ती म्हणजेच कंदोर आणि खाली मिनिकॉय बेटे हे आत्ताच प्रश्न पळून गेले खाण्यावर हे पण लक्षात घ्या. प्रवाळ बेटे असंच अंदमान निकोबार मधील कुठले बेटे बघा अंदमान निकोबार अंदमानचे 4 भाग आहे उत्तर अंदमान मध्य अंदमान छोटे दक्षिण अंदमान छोटे अंदमान ती सगळी नावाच्यात दिलेली आहे. त्यामध्ये अंदमान निकोबारला डिवाइड करणं दक्षांश खाडी दिलेली आहे. आमचं बॅरन बेट जे एकमेव ज्वालामुखी बेट आहे इथं आहे. हे नार्कोडोम हा मृत ज्वालामुखी आहे त्याचाही संदर्भ त्या पुस्तकात दिलेला आहे. इथे काही उंच शिखर आहे दिसतं सॅडल शिखर ते सुद्धा इथे दिलेलं आहे. लक्षात घ्या डंकन अरुंद मार्ग तुमचा असणारा छोटे अंदमान आणि खालचा असणारा दक्षिण अंदमानच्या मध्ये आहे डंकन पॅसेज याच्यावरही प्रश्न पडलेले सिंपल आणि व्यवस्थित गोष्टी आहेत मांडण्यात आलेल्या आहे. सेम अबाउट द कार निकोबार आंतरराष्ट्रीय जलसीमेचा शब्द वापरलाय कोणासोबत इंडोनेशियासोबत प्रश्न पडलेला आहे की अंदमान निकोबारला सर्वात जवळचा देश कुठला ऑप्शन होतं इंडोनेशिया म्यानमार श्रीलंका आणि बांगलादेश 4 ऑप्शन दिले होते. अंदमान निकोबारला सर्वात जवळचा देश कुठला हा प्रश्न MPSC विचार झाला दॅट इज द इंडोनेशिया. पण याच्यावरनं बरंच आयोगाने काय केलेलं आहे प्रश्न फॉर्म केलेले आहे. याच्या आधारे आयोगाचे बरेच प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात हे सुद्धा आम्हाला काय करायचं इथं लक्षात घ्यायचं आहे. हा पण एक भाग लक्षात ठेवूया. इज इट क्लिअर. सो अशा स्वरूपाचा मी तुम्हाला म्हणेल अशा स्वरूपाचं मी जस्ट हे सांगण्याच्या आधी मला एवढं सांगायचं आहे की अशा स्वरूपाने अख्खी प्राकृतिक रचना हिमालयापासनं उत्तर भारतीय मैदानांपासनं द्वीपकल्पीय पठारापासनं पूर्व घाट पूर्व किनारे पश्चिम किनारे तर आमच्या अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटे इत्यंभूत माहिती सगळ्या अँगलनी प्रेझेंट केलेलं पुस्तक आहे. हे जर पुस्तक समजलं तर पुढचं ॲडव्हान्स पुस्तक समजायला फार इझी जातं. हा पण एक भाग लक्षात घ्या जे आम्ही ॲडव्हान्स पुस्तकं म्हणतो. मग फक्त मी काय करणार आहे आता हे तुम्हाला बाकीची माहिती बॅचेसची माहिती मी आधी सांगितलेली आहे तो नंबर पण एकदा दाखवून ठेवतो. पण मी काय करणार आहे मला आता ॲक्च्युली हे पुस्तकच मी इन्सर्ट करतोय. हे पुस्तकच काय करणार आहे मी याच्यात इन्सर्ट करणार आहे. आपण मला फक्त 1 मिनिट द्या. सगळे पुस्तक जर बघा या पुस्तकाला एक ओव्हरव्ह्यू घेऊ इन्सर्ट करून ते पुस्तक काय आहे. मी आय होप ते पुस्तक याच्यात मला काय होईल इन्सर्ट होऊन जाईल PDF म्हणून. मग ते पुस्तक मी तुम्हाला इझिली याच्यात काय करतोय हे लक्षात घ्यायचं आहे. होतंय
ओके, मी तुम्हाला पुस्तक इन्सर्ट करून दाखवतो. मी क्विक ओव्हरव्ह्यू घेतो. काही काही कॉलममध्ये माहिती आहे, त्याच्यावर कितीतरी प्रश्न काढले. ते कॉलममधली माहिती काय आमची महत्त्वाची आहे, म्हणून तुम्हाला कॉलम सुद्धा माइंड करायचे, कारण त्यांनी स्पेसिफाईड केलेलं आहे. आणि तुम्हाला असं बिलकुल वाटत होतं कसं आउटडेट झालं, जुनं आहे, अजिबात नाही. हे तुम्ही केलं मी तुम्हाला अश्युअर करतो देर इज अ 50% ऑफ द जॉग्राफी ऑफ इंडिया इज तुमचं इझिली व्यवस्थित झालं आहे. सो देर इज अ बट ऑब्वियस देर इज अ नेक्स्ट ॲडव्हान्स स्टेप, आणि आम्ही ॲडव्हान्स स्टेप जावं लागणार आहे. आम्हाला रेफरन्स बुक वाचावी लागणार आहे, अभ्यासावी लागणार आहे, कधीच स्किप करता येणार नाही. तुम्ही याच्या सहित NCERT वाचलं, अगेन दॅट इज द बेटर वे, ते पण एकदम बेस्ट वे आहे. तुम्ही ते पण करू शकता, हे लक्षात घ्या, कारण त्यात पण प्रश्न बऱ्याच वेळी विचारले जातात, हे सुद्धा लक्षात घ्यायचे आहे. इज दॅट क्लिअर? घ्या, हे तुम्हाला फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचे आहे, असं पण मी इथं म्हणेन. मग बघा आता, ओके, याच्यात काही बेसिक पॉईंट्स दिलेले असतील. आता मला माहित नाही किती स्लाइड्स याच्यात अपलोड झाल्या. ओके, जस्ट चेक. आपण जस्ट मी काय करतो, एक एक स्लाइड पुढे पुढे देतो. ह्या स्लाइड्समध्ये झालेलं आहे. ओके, PDF म्हटल्यानंतर हे बा पूर्ण राज्याची ही जस्ट आपण नकाशे बघितले, मला डेटामध्ये न्यायचं आहे. ओके, बट ऑब्वियस आता इथं स्थान आणि विस्तार दिलेला आहे. काय दिलेलं आहे? स्थान आणि विस्तार. काही बेसिक गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहे, फार सोप्या सोप्या गोष्टी आहे, हे आम्ही इझिली समजू शकतो. बघा इथं पण दाखवलं आहे, पूर्वेला अरुणाचल प्रदेश, किबुथु आणि इथं बरोबर आहे, इतकं अंतर आहे आणि 116 मिनिटाचा फरक आहे. प्रश्न पळून गेलेला आहे बिटवीन द टू एक्स्ट्रीम पॉइंट्स ऑफ द ईस्टर्न अँड वेस्टर्न. देर इज द टाइम डिफरन्स इन द लोकल टाइम डिफरन्स इज द अराउंड 2 hours, दॅट इज द 1 hour and 56 minutes, असं आपल्याला विचारून झालेलं आहे, पडलेलं आहे, हे इथं त्यात मेन्शन केलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. कन्याकुमारी सर्वात मोठा दिवस, सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक 45 मिनिटाचा आहे, तर हाच फरक लेह लडाखमध्ये 4 तासाचा आहे. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, हा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. हे जे याच्यात दिलेले छोटे छोटे चार्ट्स आहे, याच्यात ना आयोगाने प्रश्न फॉर्म केले आहे, हे सुद्धा आम्हाला माइंड करायचं आहे, कारण अंडरस्टँडिंग बेस आहे. नेक्स्ट हा जर आपण झाला, परत इथं सुरुवातीच्या काळात सर्व भूप्रदेश एकच वैश्विक महाखंड होते, दॅट इज द पेंजिया. हाऊ इंडिया फॉर्म, इंडियाचा पेनिन्शुला डेव्हलप कसं झाला, इव्हॉल्व कसं झाला, निर्माण कसं झाला, त्याचा सगळ्यांचा आधार हा आहे, इथं लक्षात गेलेला आहे. आता तुम्हाला ते बारीक फॉन्ट आहे, म्हणजे मी तरी झूम करतो तुम्हाला समजण्यासाठी, सॉरी, तुम्हाला ते इझी कळेल. पण बघा इथं तरी सोप्या सोप्या गोष्टी मांडल्या. सर्व प्रदेशाचे एकच महाखंड, त्याचं नाव पॅन्जिया. 33 समुद्र, उत्तरकडचा असणारा कुठला लॉरेन्शिया, दक्षिणेकडचा गोंडवाना प्रदेश. बरोबर आहे, गोंडवाना एक मोठा भूभाग होता, त्यात दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारताचा द्वीपकल्प जे आम्ही सगळ्यात प्राचीन म्हणतो, सर्वात जुनं म्हणतो, ते त्याचा भाग होता. ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. पृथ्वीच्या अंतर्भागातील ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे भूभागाचे बट ऑब्वियस ज्यावेळेस 3 थेरी प्रोपाउंड करण्यात आल्या, ज्या 3 थेरी मांडण्यात आल्या, किंवा त्याला आम्ही सिद्धांत म्हणतो, म्हणजेच कुठला, तर पहिला जो वेगनरनी मांडला होता, वेगनरनी सगळ्यात पहिले प्रोपाउंड केलं होतं की देअर वॉज अ पेंजिया, हे त्याचं कन्सिडरेशन होतं. आणि फॉर दॅट कन्सिडरेशन त्यांनी काही एव्हिडन्स दिले, आणि एव्हिडन्स देऊन काही कारणं सांगितले वाय ते पेंजिया इट्स ब्रेक, आणि त्याचे गोंडवाना आणि लॉरेन्शिया तयार झाले, पण त्याची कारणं काही पचनी पडली नाही, त्याचे एव्हिडन्स आम्ही गृहीत धरले पेंजिया. पण हे सगळं करताना मग त्याचं सी फ्लोअर स्प्रेडिंग ही नेक्स्ट थिअरी आली. सागर तळ विस्तार ही नवीन सिद्धांत आला, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. डायट्स आणि प्रोफेसर डायट्सचा, त्याच्यानंतर विलियम्सचा आला, तो म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स, आणि ते कन्सिडर करतो आम्ही. आणि बिहाइंड द रिझन ऑफ दॅट प्लेट टेक्टॉनिक्स, भूपट्ट का खाली वर एकमेकांकडे सरकतात, देर इज अ कन्व्हेक्शनल करंट बिकॉज ऑफ द मॅग्मा, बिकॉज ऑफ द लावारस, पृथ्वीची उष्णता, आणि त्याच्यामुळे स्प्रेडिंग होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. तो शब्द इथं वापरलाय त्यांनी, बघा लक्षात घ्या. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील ऊर्ध्वगामी प्रवाह, दॅट इज द कन्व्हेक्शनल करंट. भूकवचाचे विभाजन झाले, म्हणजेच भूपट्ट सरकले, अँड दॅट इज द स्प्लिटिंग. इतकी म्हणजे जी आमची फिजिकल जिओग्राफीची इन्फॉर्मेशन आहे, ती सुद्धा छोट्या ह्याच्यात सोप्या मांडण्याचा इथं त्यांनी प्रयत्न केला, ते एकदम व्यवस्थित आहे. आणि भूपट्टाची युरेशियन पट्ट्याशी इंडो ऑस्ट्रेलियन पट्टा टक्कर झाली, आणि बिकॉज ऑफ दॅट टक्कर 33 समुद्र, तो 33 समुद्र बुजला, अँड देर इज अ क्रिएट्स द फोल्ड्स, आणि फोल्ड्स म्हणजेच न्यू फोल्डेड माउंटन, दॅट इज कॉल्ड द हिमालय इन सिम्पली वे. इथं अशी मांडणी केलेली आहे. परत भूअंतर्गत भागातील सतत होणाऱ्या हालचालीमुळे हिमालयाची उंची अद्यापही वाढत आहे. पठारी प्रदेश सर्वात प्राचीन भाग आहे, सर्व भूवैज्ञानिक घडवळीचे केंद्रस्थान, त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या आकडे घडामोडी झाल्या. पठारावरील सर्वात जुने पट्टिताश्म जेनेसिस कनाश्म ग्रॅनाइट खडक आहे. अरवली पर्वतरांगात सापडतात. गोंडवाना प्रदेशपासून वेगळा होण्यापूर्वी, वॉन होण्यापूर्वी दक्षिणेकडे मोठ्या भूभागाचा प्रदेश तयार झाला. सो मी फास्ट वाचलाय थोडंसं, पण तुम्ही लक्षात घ्या, इट्स ऑल अबाउट द, इथं सुद्धा
इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टाचा उतार आणि हे केलेला आहे, हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. श्रीलंका आणि भारत मन्नारच्या आखातामुळे फालकची अरुंद समुद्रभूमी आहे श्रीलंका आणि मन्नारच्या आखातात, ही सुद्धा माहिती त्यात दिलेली आहे. अगेन प्रादेशिक प्रदेश श्रीनिरचनेत उच्च स्तरावर प्रत्येक प्रदेश आहेत. अधिक गुंतागुंतीचं पण सार्वत्रिकरण केलेला असतो, हे पण लक्षात घ्यायचं आहे की उच्च स्तरावर म्हणजे हाय अल्टिट्यूडवर असणारा प्रदेश, समुद्र सपाटीचा प्रदेश, याच्यातलं गृहीतक कसं धरले जातात ते इम्पॉर्टन्स पण काय केलं याच्यात हे लक्षात घेतलेलं आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. मग आमचे उत्तर भारतीय मैदाने, भारतीय पठार, बेटे, पूर्व किनारा, पश्चिम किनारा, किनारी समुद्र प्रदेश याची सुद्धा माहिती प्रेझेंट केली आणि मग ती तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यात प्रश्न दिलेले आहे, प्रश्नांचे उत्तर सोप्या सोप्या जोड्या लावा पडलेले आहे, हे पण तुम्हाला रिवाइज होऊन जाईल, तुमचा बेस पक्का होऊन जाईल, तुम्हाला आणखीन इझी जाईल समोरचा ॲड्रेस करायला. देन उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश बघा, आता जे मगाशी आपण बघितलं ते आता याच्यात बघा, हिमालयाची प्रमुख पर्वतश्रेणी पश्चिमेकडून पूर्वेकडे सिंधू नदी ते ब्रह्मपुत्रा, विस्तार सांगितलं हिमालयाचा. देन सुमारे 400 किलोमीटर रुंदी आहे, बरोबर आहे. अतिपूर्वेकडील विस्तार आसाममध्ये हिमालय सुमारे 1500 किलोमीटर एवढी आहे, सॉरी 150 किलोमीटर आहे, म्हणजे तिकडे कमी होत गेली रुंदी, पण या भागांमधल्या भागात काय जास्त आहे. भूमध्य हवामान लोकांच्या जीवनाच्या पैलूवर हिमालयाचा परिणाम होतो. अतिथंड कोरडे आर्टिक वारे हिमालयामुळे वाढतात, म्हणून तर आपण उष्णकटिबंधीय आपलं वर्णन करतो. त्याचं कारण इथं दिलेलं आहे. हिमालयाशी संबंधित पर्वताची निर्मिती कशी झाली त्या संदर्भात लुशाई टेकड्या जे नागा भागात येतात, पूर्वांचलचा भाग आहे आमचा हिमालय. मग हिमालयाची पहिली रांग शिवालिक, त्याचं वैशिष्ट्य काय, लघु हिमालय किंवा हिमाचल दॅट इज लेसर हिमालय, शिवालिक म्हणजे आउटर हिमालय असताना बृहत दॅट इज ग्रेटर हिमालय, तिथं बर्फ असतो, तिथं किती उंच शिखर आहे, ही सलग आहे, सर्व माहिती याच्यात दिलेली आहे, हे पण लक्षात घेऊया. आणि मग हा मॅप देण्यात आलेला आहे, जेणेकरून जी माहिती आपण वाचतो ती अंडरस्टँड झाली पाहिजे, ती रिअलाइज झाली पाहिजे, ती व्हिज्युअलाइज झाली पाहिजे, असा त्याच्या मागचा काय असतो महत्वाचा पॉईंट असतो. आणि यावेळी ते आम्हाला समजणं गरजेचं आहे, असं मी इथं म्हणेल तुम्हाला. मग पूर्वेकडचा हिमालय आमचा पूर्वांचल तो याच्यात टाकलेला आहे बघा, पूर्वांचल आणि पूर्व इथं पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय असे 3 भाग दिलेले आहे. कैलास पर्वतरांग भारताच्या बाहेर आहे तिबेटमध्ये. ऑल इन्फॉर्मेशन इज हिअर आणि सिम्पली पुटअप केली आहे. मग हिमालयातलं हवामान, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या दिलेल्या आहे, बहुतांश नद्या 12माही आहे. बर्फ वितळल्यामुळे किंवा पावसामुळे त्या वाहतात, त्या युवावस्थेत आहे, त्यांचे अपक्षर युरोजन जास्त स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे त्या काय खोल कड्या इंग्रजी व्ही आकाराच्या धबधबा दर्या हे ते तयार करतात. हिमालय नदीप्रमाणे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या प्रमुख नदी आहे. सिंधू जगातील मोठ्या नद्यांपैकी एक आहे. तिबेटमध्ये मानस सरोवर उगम पावते, त्यानंतर जाऊन कुठे मिळते ते दिलेले आहे, तिचं अरबी समुद्राला कराचीच्या जवळ मिळते. त्यानंतर महत्त्वाची उपनदी दिली आहे तिच्या. भागीरथ नदीचा उगम गंगोत्री येथे होते, नंतर देवप्रयाग येथे आला पुन्हा भागीरथ एक आली का तिथून तिला गंगा म्हटलं जाते, हे सुद्धा दिलेलं आहे. ब्रह्मपुत्रा भारतातील प्रमुख उपनदी सुबनसिरी आहे. ऑल द मेजर इम्पॉर्टन्स अँड बेसिक इम्पॉर्टन्स गिवन इन धिस. देन हवामान ऑफ हिमालय, हिमालयाचा क्लायमेट, हिमालय पाणी आणि हवेच्या अभिसरणाला मोठ्या प्रणालीवर परिणाम करणारा काय आहे, हवामान दुभाजक आहे. महत्त्वाचा पॉइंट आहे, भारताच्या हवामानाचं दुभाजक करतो. कारण काय सांगितलं आहे, हिमालय हा पाणी आणि हवेच्या अभिसरणाचा मोठ्या प्रणालीवर परिणाम करणारा हवामानाचा दुभाजक आहे. म्हणजे एक तर आमचं असणारं पाणी जलनिस्सरण हे हिमालयावर डिपेंड आहे. दुसरं हवामान जे आमचं लिमिटेड केलं आहे, कारण उष्णकटिबंधीय नैऋत्य मोसमीवाऱ्यांना काय करतो आमच्या पर्यंत सीमित ठेवतो, हे हिमालयाने केलं आहे. आणि हा हिमालयाचा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. तर भारतीय उपखंडात दक्षिणेकडे तर मध्य आशिया डोंगराळ प्रदेशात हवामानशास्त्रीय परिस्थिती हिमालयामुळे बदलत असते, बरोबर आहे. दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड हिमालय कारणीभूत आहे हवामानाची परिस्थिती बदलणार, ते पण मांडलं आहे. त्याचं स्पेसिफिक दिले, थंड वारे अडवले जातात, नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अडवतो, हा लिमिटेड करतो, भारतापुढे चीनमध्ये जाऊ देत नाही. लक्षात वार्षिक सरासरी पाऊस किती पडतो, कुठल्या भागाकडनं कुठे जास्त पडतो, कुठे कमी पडतो, कुठे रेन शॅडो झोन आहे, सर्व. देन मृदा, हिमालयातली मृदा कशी आहे ही माहिती दिली आहे. हिमालयातील नैसर्गिक वनस्पती प्राणी जीवन कसं आहे, तिथं कुठलं आधी होतं आता नाही आहे, कुठले असणारे राष्ट्रीय उद्यान त्या भागात आहे तिथले फेमस. मग हिमालयात लोकसंख्येचे वितरण कसं आहे, 80% लोक ग्रामीण भागात, 20% लोक फक्त शहरी भागात राहतात. गड्डी आदिवासी लोक आहेत, ते शेळ्या मेंढ्यांचं काम करतात. चंपा लोक सिंधू खोऱ्यात राहतात, वरच्या भागात पारंपरिक भटके लोक राहतात. सिंधू नदीच्या दूरतर्फा जलोळ पंख्याच्या म्हणजे गाळ तयार झालेला प्रदेश आहे.
इथं अनेक गटांची, अरुणाचल प्रदेश मायभूमी, अनेक आदिवासी गटांची, हिमालय लोकसंख्या, वसाहती आणि आर्थिक व्यवसाय, भूवैशिष्ट्य, हवामान वैशिष्ट्य खूप प्रभाव पडलेला आहे. हवामानावर डिपेंड आहे तिथलं व्यवसाय, आर्थिक हे करणार. मग त्या भागातली शेती कशी आहे, परंपरेने लोक शेती वनीकरण करतात, शेतीचे प्रकार दिले आहे. तिथे खाद्यान्न आणि पिकाचे वितरण कसं आहे, ही सर्वाधिक फळबाग काश्मीर खोऱ्यात, हिमाचल प्रदेश कुल्लू खोऱ्यात आहे फळबाग, ज्याला आम्ही सफरचंद शेती म्हणतो. देन पूर्वेकडे दार्जिलिंगमध्ये तुमच्या सपाट भागात दार्जिलिंगच्या चहाचे मळे आहे. सर्वच्या सर्व माहिती दिलेली आहे आणि खाद्यान्न पिकं कुठले त्याच्या संदर्भात असणारी माहिती सुद्धा इथं मांडलेली आहे. हे लक्षात घ्या. नगदी पिके कुठली या भागातली, नगदी पिकाचे वितरण, ऊस, कापूस वगैरे या हिमालय भागात होतात का, कुठल्या प्रदेशात होतात हे लक्षात घ्या. चहाचे मळे, खाणकाम कसं आहे, कुठले खनिज इथे आढळतात, चून, खडक, कोळसा, खनिज स्रोत मेघालयात आहेत. गंधक अंश जास्त असलेले कोळशाची प्रत चांगली नाही हे पण सांगण्यात आलेलं आहे. डोलोमाइट, फेल्डस्पार, सिलिकॉट इत्यादीचा समावेश येतात. तेल किंवा नैसर्गिक वायू जे ONGC काढतं याचे शोध इथं घेतले चालले आहे. उद्योग, अन्न धान्यावर प्रक्रिया, फूड प्रोसेसिंग इथं मोठ्या प्रमाणात होतं. हस्तकला वस्तू या इथल्या जुन्या याच्यातनं केलेल्या आहे. नंतर फलोद्यान उद्योग, वनशेती, लोकर हे महत्त्वाचं आहे. पर्यटन, चहा, जंगलाची उत्पादन उदाहरणं ही महत्त्वाची आहे. सिक्कीम राज्यात महत्त्वाचे उद्योगधंदे आहे. वाहतूक कुठल्या प्रकारची आहे, सर्व वाहतूक हमाल, ओझी वाहणारी प्राणी करत असतात. इथं लक्षात घ्यायचं आहे हवाई मार्गाचा विकास झाल्यामुळे, बरोबर लक्षात घ्या, प्रमुख रस्त्यांची बांधकामे, हवाई मार्गांचा विकास झाल्यामुळे प्रमार्गात वाहतूक व्यवस्था पद्धतीमध्ये बदल झाला. पण हवाई वाहतूक करण्यासाठी काय प्रॉब्लेम होता, बिकॉज पर्वत, डोंगर रांगा इथं मोठ्या प्रमाणात आढळतात. हे लक्षात घ्यायचं. दार्जिलिंग, सिमला रेल्वेच्या बद्दल दिलेलं आहे. डेहराडून, दिमापूर, सिमला, दार्जिलिंग, पर्यटन आणि पर्यटनाचं महत्त्व काय इतकी माहिती केली. नैसर्गिक आपत्ती, उत्तराखंडमध्ये देवभूमी, देवांचा प्रदेश असे संबोधतात. जगातील 8000 शिखरे इथं आहे आणि नैसर्गिक आपत्ती तिथं काय होतात आणि त्याच्यावरचे प्रश्न. आता मी सर्व टॉपिक्स दाखवणार नाही, मी एक तर रॅपिड गेलो, मुद्दामून गेलो. इट्स अ रॅपिड. मला पटकन तुम्हाला मला रिअलाइज करून द्यायचं होतं की हे पुस्तक किती वेगवेगळ्या अंशाने सगळी माहिती देऊन जातं. मी 3 NCERT म्हणतोय 10वीचं वाचायला, 9वी, 10वी, 11वी इतकी माहिती गॅदर करायला. एका पुस्तकात गॅदर करून ठेवलेली आहे ती माहिती, सगळ्या अँगलनी गॅदर केली आहे भारताची माहिती. सो म्हणून मी त्याला जास्तीत जास्त मला भर आहे हे पुस्तक वाचलं पाहिजे, हे पुस्तक समजलं पाहिजे. जर हा बेस पक्का झाला, मी तुम्हाला ॲश्युअर करतो पुढचं ॲडव्हान्स पुस्तक जे काही तुम्ही कुठल्या लेखकाचा वापराल ते इझी कळेल आणि मग भारताच्या भूगोलात आपल्याला अडणंच शक्य नाही. अंडरस्टँड, इन्फॉर्मेटिव्ह दोन्ही प्रकारचे प्रश्न आपल्याला सहज सुटतील. सो मी अपेक्षा करतो मला जे तुम्हाला पोचवायचं होतं, तुम्हाला जे मला मांडायचं होतं हे लक्षात घ्यायचं आहे का कुठल्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी हाताळल्या पाहिजे. माझा जो आग्रह आहे का तुम्ही हे पुस्तक वाचलं पाहिजे, कुठल्या वेनी वाचलं पाहिजे, बिकॉज दॅट इज द इम्पॉर्टंट. तुमचं एकाच पुस्तकात तुमचं ऑलमोस्ट भारताचा भूगोल 50% होतो. हा एक भाग इथं लक्षात घ्या. त्यासाठी मी आग्रह धरला. पुढच्या लेक्चरमध्ये मी सेम 9वीचं महाराष्ट्राचा भूगोल सिम्पली वेनी आपण कसं समजू शकतो ते आपण बघूया. एक पुस्तक वाचलं की महाराष्ट्राचा अभ्यास भूगोलाचा मला व्यवस्थित होतो हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्या वेळी आपण ते पुस्तक सुद्धा समजून घेऊया. इज इट क्लिअर? मी अपेक्षा करतो तुम्हाला या लेक्चरचा नक्कीच फायदा होईल. भारताचा भूगोल अभ्यासताना, स्टेट बोर्ड अभ्यासताना व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्याला आपण काय करूया, महाराष्ट्राचा भूगोल करूया. धन्यवाद. मी थांबतो.